स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला। असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना, नाकारलेला आहे शस्त्र परवाना, तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे, गुंडांची टोळी चालवत आहे, सरकार चालवत नाही। कॅबिनेट म्हणजे गुंडाची टोळी आहे अशा पद्धतीचं पगारी नेते संजय राऊत यांचं वक्तव्य आहे। ज्या वेळेला हे सगळे शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे हे शिवसैनिक आहेत, तुमच्यासोबत जेव्हा हे शिवसैनिक होते तेव्हा ते योग्य होते का? तुमच्यासोबत रामदास भाई होते तेव्हा योग्य होते का? तुमच्यासोबत योगेशजी कदम होते तेव्हा ते योग्य होते का? आज ते भारतीय जनता पार्टी, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत, तर तुम्ही त्याला गुंड म्हणतायत? तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे। जेव्हा ते तुमच्यासोबत होते तेव्हा साधू संत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जाण्याचं काम भारतीय जनता पार्टी सोबत करतायत, तर त्यांना गुंड म्हणताय तुम्ही।